सर्व समाजाला किंवा सर्व घटक पक्षांना सर्व मित्रमंडळांना असे कळाले की आमच्या गोसावी समाजाच्या 2 चिमुकल्या मुली 8 वर्षाची कार्तिकी व 9 वर्षाची कार्तिकी व दुर्वा 8 वर्षाची यांच्यावर लैंगिक अत्याचार करून त्यांचं खून केलं गेलं आणि त्याच पद्धतीने आम्ही पुन्हा इथे गेलो 2 दिवस इथं नेमकं काय चाललंय काय नाही त्यांनी परप्रांतीय आरोपीला एका धरून आणलेलं आम्हाला सांगितलं की पुण्याचं लॉजवरनं धरून आणले नक्की तो परप्रांतीयच आरोपी होता का किंवा तिथला स्थानिक आरोपी होता का यावर या सरकारने थोडंसं लक्ष द्यावं व गोसावी समाजाच्या जे चिमुकल्या मुलींचं जीव गेले त्यांच्यासाठी शासनानं काहीतरी कुठंतरी मोठं कोणतरी मेलं कुठं काहीतरी झालं तर त्या ठिकाणी मुख्यमंत्री सहायता निधीचा विचार केला जातो। आज गरीब मुलगी जे भिक्षा मागून आई त्याची घुमत्या भिक्षा मागत फिरत्या आणि मुलांचं पोटांचं जीवनाचं वगैरे अन्नाचा विचार करत असत्या आज त्याचा न विचार करता आपण जे हे काय चाललंय यासाठी या केसेससाठी फास्टॅग कोर्टात ही केसेस घ्यावी व यासाठी विशेष सरकारी वकील उज्ज्वलजी निकम साहेब यांची नियुक्ती करावी यासाठी CIT नेमवावी CID व तसेच अन्य गृह मंत्रालयातल्या जे गोपनीय समिती आहे त्यांना यात घालून या विषयात नेमकं काय आहे काय नाही याचं चौकशी करावी। अजून त्या हॉटेल सील केला नाही अजून त्या हॉटेल मालकाला अटक केलेलं नाही याचं कारण काय त्या आरोपीची ID आमच्या समोर आली नव्हती म्हणून आम्ही पुण्यात जाऊन रस्ता रोको आंदोलन केलं त्यावेळेला आमच्या समोर ID आणलेली म्हणजे नेमकं काय होतं 3 दिवसानंतर ID आम्ही दंगा केल्यानंतर दिली आणि आरोपी बदलायचं होतं काय एकच आरोपी कसा होता 2 मुलींचं खून झाले त्या आरोपीला आणि अन्य आरोपी जे असतील त्यांना लवकरात लवकर त्यांची शोध घ्यावी अन्यथा आम्ही गप बसणार नाही। सर्व पक्षीय सर्व संघटना आज आम्ही सांगली जिल्हा येथे मूक मोर्चा आंदोलन केले हजारोच्या संख्येने आमच्या माता भगिनी व सर्व बंधू मित्रांनी मिळून सर्व मूक मोर्चा काढलेला आहे आणि कलेक्टर साहेबांना थोड्याच वेळात आम्ही निवेदन देणार आहे। हे झाल्यानंतर येणाऱ्या 3 तारखेला आम्ही महाराष्ट्र राज्यातून सर्व समिती सर्व संघटना सर्व पक्षाकडून पुणे राजगुरुनगर येथे मूक मोर्चा जन आक्रोश मोर्चा व टोल नाका रस्ता रोको आंदोलन 3 तारखेला हे करणार आहे। तरी शासनाने याची दक्षता घ्यावी व लवकरात लवकर आम्हाला याचा निर्णय द्यावा। मी जयराज गाडगे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष गोसावी समाज। एकीकडे सरकार म्हणतो आपल्या लेखी सुरक्षित आहेत महाराष्ट्र राज्यामध्ये लाडकी बहीण योजना लागू करतात तुम्ही पण आपली लाडकी बहीण त्या महाराष्ट्रामध्ये सुरक्षित आहे का? आज राजनगरमधील एक 8-9 वर्षाची मुलगी 2 मुली 8 ते 9 वर्ष 2 मुली तुम्ही अत्याचार करून त्याला जीवे मारता तो नराधम आरोपी तरी सुद्धा सरकार ऍक्शन मोडमध्ये नाही। तोपर्यंत आम्ही जात नाही तिथे तोपर्यंत तुम्ही सरकार काही करत नाही त्या आरोपीला अटक करत नाही। आम्ही तिथं जाणार आंदोलन करणार तेव्हा तुम्हाला जाग येणार का? पण आमची आता जो सांगलीपासून जो आम्ही सुरुवात करतोय गोसावी समाजाची तर आमच्या मागण्या अशा आहेत फास्ट ट्रॅकवर तो केस लवकरात लवकर चालावी आणि 1 महिन्याच्या आत त्या आरोपीला शिक्षा व्हावी। तसं जर सरकारने केलं नाही तर मी महाराष्ट्र अध्यक्ष आज आवाहन करतो पूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही प्रत्येक पक्ष सर्व जाती धर्माच्या लोकांना गोळा करून सर्व ठिकाणी मोर्चे आंदोलन सर्व ठिकाणी करण्यात येतील। राजगुरुनगर पुणे येथे आमच्या समाजातील 2 सख्या बहिणीची अमानुष हत्या त्यांचे लैंगिक शोषण करून अमानुष हत्या झाल्या प्रकरणाबाबत गोसावी समाजातून सर्वात प्रथम मी तिथे जाऊन 27/12/2024 रोजी या प्रकरणाला वाच्यता बोलून रस्ता रोको केला। त्यावेळी महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती उपसभापती नीलमताई गोरे यांनी तिथे येऊन आम्हाला सदर घटना फास्ट ट्रॅक कोर्टात चालवली जाईल आरोपीला फाशी होईल व सदर या पूर्ण प्रकरणात माननीय उज्ज्वल निकम ॲडव्होकेट यांची नियुक्ती होईल व पीडित कुटुंबाला आर्थिक निधी दिला जाईल। पण असे तरी एकंदरीत चित्र दिसत नाही आणि त्यात जो आरोपी धरलेला आहे तो सुद्धा पश्चिम महाराष्ट्राचा परप्रांतीय असून त्याचं वय 54 आहे। आम्हाला एकच यात संशय आहे की हे स्वरूप कुठंतरी चुकीच्या दिशेने चाललेलं आहे। आम्हाला आमच्या पुढे सत्य आणलेले जात नाही करणार कोण आणि दाखवलं कुणाला जाते हेच कळना नेमका तोच आरोपी आहे का हे पण कळना। याच्यासाठी आम्ही या घटनेचा तीव्र निषेध म्हणून दिनांक 3/1/2025 रोजी शिरवडी राजगुरुनगर टोल नाका येथे हजारोच्या संख्येने गोसावी समाज रस्ता रोको करून तीव्र स्वरूपाचे आंदोलन करणार आहोत आणि या तीव्र स्वरूप आंदोलनाबाबत जे काही निषेधात होईल किंवा अनुचित प्रकार घडेल त्याला महाराष्ट्र सरकार
हेच जर वसवी जबाबदार राहील आणि तरी सुद्धा आमचं ऐकलं नाही तर मुंबई मंत्रालयापुढे पूर्ण समाज जाऊ, या मंत्री गृहमंत्री यांना बाहेर निघायचं अवघड करू, आमच्यावर कितीही गुन्हे दाखल करा, मग तुम्ही आम्हाला क्रिमिनल म्हणून ठरवा, पण आमच्या लहानग्या चिमुकल्या लहान मुलींना आमच्या न्याय मिळवून दिल्याशिवाय आमचा गोसावी समाजा मागे हटणार नाही. आणि मी माझ्या गोसावी समाजाला जाहीर आवाहन करतो की दिनांक 3/1/2025 रोजी आपण हजारोच्या संख्येने येऊन सदर या पीडित कुटुंब आपल्या समाजाच्या पीडित कुटुंबाला न्याय देण्याचे काम करावे.